शिल्पा, हॉस्टेलमध्ये लहान वयामध्ये जे मुलींना बुली केलं जातं, तर तशा गोष्टी घडू नयेत आणि त्याचा लाईफ लॉंग इम्पॅक्ट जो पडतो मुलींवरती तसा होऊ नये, ह्याच्यासाठी लहानपणापासूनच त्यांना काय असं करता येईल की सक्षमीकरण घडून येईल? ऍक्च्युली मी मगाशी तुला बोललेली आहे की फक्त हॉस्टेल नाही तर शाळेतल्याही मुलींना बुली केलं जातं किंवा अनेक अशा वाईट गोष्टींना त्यांना तोंड द्यावं लागतं. हो. तर त्याकरता मी म्हणजे मला सांगायला आनंद होतो. आता मी माझ्या विभागाचं प्रतिनिधित्व करते थोड्या वेळाकरता. तर सरकारने म्हणजे सेंट्रल आणि स्टेट दोन्ही सरकारने एक समग्रची योजना आहे राणी लक्ष्मीबाई आत्मरक्षा प्रशिक्षण. तर त्यामध्ये आपण मुलींना 6वी ते 12वीच्या मुलींना आपण मेंटल असेल किंवा फिजिकल असेल त्यांची ती स्ट्रेंथन करण्यासाठी कपॅसिटी त्यांना कराटेचं शिक्षण देतो आणि बऱ्याचशा वेगळ्या वेगळ्या गोष्टी शिकवतो की त्याच्यामध्ये अशा अनवॉन्टेड आणि अचानक आलेल्या परिस्थितीला त्यांना एकटं असताना कसं सामोरं जाता येईल. फक्त फिजिकल नाही, त्यांचे मेंटल स्ट्रेंथिंग देखील गरजेचे आहे. तर या गोष्टी आपण सरकार करतं आपलं आणि त्यात खूप चांगली स्कीम आहे. त्याच्यामध्ये मुली मेंटली फिजिकली आम्ही बघितलं पुण्यामध्ये आम्ही जवळपास 5,000 मुलींचा हा कार्यक्रम घेतलेला होता. एवढ्या मुली तिथे कराटे सगळं त्याचं प्रेझेंटेशन करत होत्या. तर मुलींनी म्हणजे ज्या शाळांमध्ये नसेल त्यांच्या पालकांनी तरी त्यांना प्रायव्हेटली तरी घालायला पाहिजे. आत्मरक्षा मुलींना लहानपणापासून शिकवलीच गेली पाहिजे यावरती माझा खूप जोर आहे. कारण किमान एक थोबाडीत मारणं इतकं तरी त्या 4वी 5वीच्या मुलीच्या शरीरात नाही मनामध्ये बळ असलं पाहिजे. पहिल्यांदा मनात बळ आणि मग शरीरात बळ. तर या दोन्ही गोष्टीसाठी आपल्या मुलींना तुम्ही कॅपेबल बनवा पालकांनी. आणि तर ह्याचं योजनेचं नाव काय आहे? योजनेचं नाव आहे राणी लक्ष्मीबाई आत्मरक्षा प्रशिक्षण. ओके, मस्त.